हॅलो, मी सचिन करपे, राहायला इथे 10X हॅबिटेट, ऑरा 301. आम्ही हा फ्लॅट घेतल्याच्या नंतर सुरुवातीला इंटिरियर डिझायनरच्या सर्चमध्ये आम्ही होतो. चेतना इंटिरियरशी कॉन्टॅक्ट आमचं थ्रू सोशल नेटवर्किंग साईटद्वारे झालं. आम्ही त्यांचं फिजिकली वर्क काही साईटवरती जाऊन बघितलं, मॅडमशी इंटरॅक्ट केलं. प्राची मॅडम होत्या, वर्षा मॅडम होत्या. बेसिकली एक त्यांच्याबद्दल मोस्ट गोष्ट आवडली ती कमिटमेंट लेवल. त्यांची कमिटमेंट लेवल खूप चांगली होती ॲज कम्पेअर टू अदर इंटिरियर वर्क्स. म्हणजे कुठेही आम्हाला असं वाटलं नाही की आम्हाला वेळ मिळत नाही आहे. आमच्या प्रॉपर क्वेरीजना तिथे रिस्पॉन्ड झाले. नंतर सांगायचं झालं तर स्कोप ऑफ वर्क सुरुवातीच्या काळात भरपूर क्लिअर होता. त्यामुळे इंटिरियर म्हणजे मॅडम काही काम करणार, आम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या त्या भरपूर डे 1 पासून क्लिअर झालेल्या. त्यामुळे कधी असं कोणत्याही प्रकारची हॅसल निर्माण झाली नाही. पुढे जाता जाता पूर्ण ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर्नी खूप छान होती. एक चांगलं नॉलेज शेअरिंग सेशनसुद्धा होत होते की काही थॉट प्रोसेस जिथे काही आम्हाला आयडियाज चांगल्या वाटायच्या किंवा त्याच्यावरती चेतना मॅडम आणि वर्षा मॅडमचे इनपुट्स यायचे. कुठेही आयडियाचं ओव्हरबर्डन झालं नाही. आणि त्याच्यानंतर घर खूप सुंदररित्या सजवून दिलं त्याने आम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त जे पण काही डिझायनर वर्क्स होते किंवा कलर सिलेक्शन वगैरे, तर मग ते अपेक्षांचा किचनवर रिलेटेड वर्क हे पूर्ण अपेक्षा आणि चेतना प्राची मॅडम यांच्याशी इंटरॅक्ट करून सर्व क्लोज केलेलं. ॲक्च्युली मला पहिलं जर असं बोलायचं की ही लोक जे इंटरॅक्ट करत होते ना, म्हणजे असं आमच्या साईडने ॲज अ क्लायंट मोस्टली डिले झाला, पण त्यांनी कधी क्वेरीज नाही रेज केल्या. इवन त्या जेव्हा केव्हा आमचे काही क्वेश्चनरीज असायचे त्यांना रिस्पॉन्स पटकन यायचा. आणि त्या कधी कुठल्याही आमच्या आउटपुट म्हणजे आमचे जे इनपुट्स होते त्यांना कधी त्यांनी नाही म्हणून सांगितलं नाही. उलट त्याच्यामध्ये अजून काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करता येतील का ह्याचाही त्यांनी स्वतःहून विचार केला. म्हणजे कुठल्याही इनपुट्सला असं नाही झालं की हे नको किंवा हे करायचंच नाही आहे, म्हणजे त्या स्कोपमध्ये नाही आहे, असंही कधी झालं नाही. म्हणजे आम्हाला जसं आमच्या हिशोबाने कस्टमाइज करून गोष्टी हव्या होत्या त्यांनी त्या पूर्णपणे फुलफिल केल्या. आणि बेसिकली त्यांची अवेलेबिलिटी कधी आणि कोणत्याही टायमाला होती. म्हणजे असं कधीच नाही झालं की आम्हाला वेळ आणि त्यांच्याकडे वेळ नाही असं आम्हाला कधी जाणवलंच ना मुळात. म्हणजे आणि प्रोबॅबली आमच्याकडनं मे बी डिले झाला कधी कधी काही गोष्टींसाठी, पण ती लोक ॲटलिस्ट प्रत्येक फोन कॉल्सला प्रत्येक क्वेरीजला रेडी होत्या आन्सर्स करायला. इवन वर्षा मॅडम पण प्राची मॅडम पण दे आर रिस्पॉन्डिंग ऑन द व्हॉट्सॲप ऑल्सो, की काही आम्हाला नवीन वाटलं ही गोष्टी शेअर केल्या तर त्यांचे इनपुट्स पटकन यायचे की हां हे ट्राय करूया, हे आपल्याला चांगलं दिसेल, हे छान वाटेल. हे खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट रॉपासून चालू करतो आणि त्याला एका पूर्ण फर्निश लुकमध्ये घेऊन आला. आणि त्याच्यासाठी खरं थँकफुल टू वर्षा अँड प्राची मॅडम.